ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची सगळ्यांनाच आवडते असं नाही, पण आज मी तुम्हाला असा खास गावरान मसाला सांगणार आहे की एकदा तुम्ही ही रेसिपी करून पाहिली ना तर सगळे बोटं चाटत राहतील. तर चला आज बनवूया एकदम झणझणीत घरगुती गावरान पद्धतीची भरली शिमला मिरची. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला बघा शिमला घेताना आहे ना कधी अशा बारीक शिमला निवडायच्या आहेत, म्हणजे बारीक कवळ्या शिमला असतात त्या एकदम त्याची साल जी असते ती एकदम पातळ असते आणि ती शिजण्यासाठी व्यवस्थित शिजते, आणि जाड असेल तर ती लवकर व्यवस्थित शिजत नाहीत. त्यामुळे आपण एकदम अशी बारीक अशी शिमला आपल्याला घ्यायची आहे. तर आता आपण काय करूया, याला कट करून घेऊया. तर ही बाजू आहे ती इकडनं काढली तर संपूर्ण ते त्याचा जर टेक्स्चर आहे तो बिघडून जाईल. तर आपण ह्या साईडने काय करायचंय, इकडं असा एक कट मारायचा आहे आणि असा एक कट मारायचा प्लस मध्ये. हे बघा असं कट मारल्यानंतर असं तो ओपन होईल आणि त्यातल्या बिया ज्या आहेत त्या आपण काढू शकतोय. असं एक बारीक चमचा घ्या आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही अशा बिया काढू शकताय. हे बघा असं जरा त्याला केलं तर त्याच्या बिया सर्व निघून जातील आणि इकडनं थोडंसं असं आपटायचं. हे बघा त्याच्या बिया सर्व निघून गेल्या. हे बघा या प्रकारे संपूर्ण एकदम त्याच्या बिया आपण सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता बाकीच्या सर्व मी कट करून घेतो. बघा यामधले मी संपूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपण वाटणाची तयारी करूया. मी ते एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे कट करून घेतलेले आहेत, ते आपण टाकून घेऊया. खोबऱ्याचे तुकडे आपण छान सोनेरी रंगावरती आता भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे काढून थंड करून घेऊया. आता आपण इथे एक चम्मच जिरं घेतलेले आहे, ते आपण आता हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जिरे सुद्धा आता भाजून झालेले आहेत, आता ते सुद्धा आपण काढून घेऊया. मी आता इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये आपण भाजलेलं खोबरं यात टाकून घेऊया. त्यानंतर भाजलेलं जिरं सुद्धा आपण यामध्ये टाकूया. आता आपण लसणाच्या पाकळ्या 8 ते 10 घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा टाकून घेऊया आणि थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आता मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतो. हे बघा मी मिक्सरमध्ये आता फिरवून घेतलेलं आहे. हे बघा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये पाणी ऍड नाही करायचं आहे आपल्याला. छान असं आपल्याला थोडंसं दाणेदार असं राहिलं पाहिजे. यामध्ये आता आपण मसाला ऍड करूया. आपण आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट ऍड करणार आहोत. हे 2 ते 3 चमच आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. थोडंसं भरडच आहे. यामध्ये आता आपण पाव चमच हळद टाकणार आहोत. एक छोटा चम्मच आपण धना पावडर ऍड करणार आहोत. अर्धा चमच आपल्याला काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे. आमचा हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे, तो आपण 1 चमच ऍड करूया. मीठ आपल्याला चवीनुसार ऍड करायचं आहे. आता आपण हे एकजीव करून घेऊया आणि शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया. जर सारण कोरडं राहिलं तर थोडंसं तुम्ही 1-2 चमच तेल टाकू शकताय. आपण यामध्ये थोडंसं तेल ऍड करणार आहोत आणि तेल सुद्धा आपण व्यवस्थित मसाल्याला मिक्स करून घेऊया. छान असा आपला मसाला तयार झालेला आहे आणि या प्रकारे बघा आपला असा मसाला तयार आपल्याला करून घ्यायचा आहे. आता आपल्याला शिमला मिरची घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा असा मसाला भरायचा आहे. हे बघा संपूर्ण असा मसाला यामध्ये टाकून द्या आणि असं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. मी ते कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया. तेल बघा आपलं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण आता जिरे टाकून घेऊया. थोडंसं आपण हिंग टाकून घेऊया. आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकूया. सर्व मसाले असे तडतडले की त्यामध्ये आपण आता शिमला मिरची ऍड करणार आहोत. आता आपल्याला यावरती थोडा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया आणि गॅस आपला मीडियम करूया. आता 2 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण शिमला आपला पलटी करून घेऊया. चारी साईडने आपल्याला शिमला आपला व्यवस्थित असा भाजायचा आहे.
बघा छान असा इकडे भाजलेला आहे. पुन्हा एकदा आपण आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. बघा छान अशी शिमला मिरची आता आपली तयार झालेली आहे. त्यामध्ये सर्व पाणी सुद्धा आटलेलं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करू शकताय. शिमला मिरची आपण काढून घेतलेली आहे. आता गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर यावरती टाकून घेऊया. तर बघा झाली आपली गावरान पद्धतीची भरली शिमला मिरची तयार. बघा किती सुंदर दिसते आणि वास तर असा की घरभर सुगंध दरवळतोय. ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. सगळ्यांचे कौतुक मिळेल हे नक्की. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सुनीताज रेसिपी मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.